सरपंच रोहिदास पवार चेअरमन संजय राणा हला मान्यवरांसमेत आदिनाथ भाऊ आणि मैदान आता गच्च गच्च वाटायला लागले. खरं तर सागरप्पा आता थोडे दिवस कोल्हापूरला चालली चला, म्हणजे मग ती बाजू भक्कम करून घेऊ. परत तिकडून आला की हिच्याने थोडं फिरायला तुम्ही रिकामा मागा सरका याच्या खाली उभा राहा, याच्या खाली. व्यायामाची आवड असलेलं नेतृत्व सागरप्पा धस. लोकप्रिय आमदार, दमदार आमदार, वजनदार आमदार, कामदार आमदार म्हणून 228 आमदारात ज्यांची ओळख आहे असे सुरेशांना धस आहे. यांचे चिरंजीव उपस्थित झालेले आणि अमोल पवार पैलवान आकड्यावरती फिरायला लागले, त्यांना जोर पाहिजे. या आष्टी तालुक्याचं वैभव असलेला पोरगा पोरा खेळलेला पोरगा काय होत नाही, त्याला कमिशन नको का? कमिशन नको का त्याला? राहू द्या. ती येत नसेल तर कमिशन दिलं जाणार नाही त्याला. काय येत नाही ती भावनीचा पोरगा. ये पार इकडे, हे पोरा हे येऊन जा. चला ह्याला द्या, त्यांच्याला द्या. हैदराबादी पैलवान आकड्यावर गेलाय. मनोज पवार आकड्यात फिरायला लागला, जोर पाहिजे. मनोज पवारला जोर पाहिजे. इतनी स्वस्तचा पट्टा ताजे वक्ताचा पट्टा राजू वक्ताचा पट्टा. या मैदानात इनाम ठरवला जात नाही, त्यांचं भरभरून इनाम देतात. लाखो रुपये कुस्तीवरती खर्च करताय. गावचं वैभव म्हणजे कुस्तीचं मैदान आहे. एक दिवस मर्दुक्कीसाठी, एक दिवस कुस्तीसाठी 365 दिवसातला आई श्रींगरी मातेच्या कृपाशीर्वादानं या गावच्या हद्दीत श्रींगरी मातेचं ठाण आहे. भारी
पिंटू नवसुपे पैलवान याच मध्ये जन्माला आला, पण पश्चिम महाराष्ट्रात अकलूजला विजयसिंह दादा मोहिते पाटलांच्या सानिध्यात गेलेला तरुण आज तिथेही स्थायिक झाले, तिथे फार मोठी नोकरी करतात, पण गावावरती प्रेम करतात. त्यांचा चिरंजीव स्वतःचा चिरंजीव आकडे फिरतोय. काय नाव त्याचं? ओंकार नवसुपे. त्याला जोर पाहिजे. पिंटू नवसुपे पैलवानचा चिरंजीव. सोलापूर जिल्ह्यातून ओंकारना नंबर आले वाजी जो आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून विभागाला नंबर काढलेला पैलवान 17 जिल्हा असा हा ओंकार नवसुपे. त्याच्याकडे मी माझ्या कुस्ती कमिटीसाठी 100 रुपये बक्षीस. धन्यवाद जगीरभाई. आणि या ठिकाणी एक महान व्यक्तिमत्व आलंय. 2018चे महाराष्ट्र केसरी बालारपी गाव खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर 23 डिसेंबर 2018ला बालारपी महाराष्ट्र केसरी झाला आणि 24 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी बालारपी पंढरपूरला गेला पंढरीच्या दर्शनासाठी. कोणी म्हणत असेल जातीभेद कुठे याचा उत्तम उदाहरण. आणि त्या बालारपी शेखचे वडील आदाबाई शेख असतात उपस्थित झाले, बाबा असतात केरळकर उपस्थित आहेत. त्यांचं पुढं त्यांना स्वागत आहे. अशी जोडी या कुस्ती मैदानावर उपस्थित आहे. बोला लिमगावचे पैलवान नाव सांगा. नाव सांगा. एमपी का पैलवान क्या नाम है आपका? गोपाल सिंह एमपी आणि रोहन शिंदे लिमगावचे. हे बाग स्वारी वरली तिकडे सचिन पैलवान सचिन वस्ताद आजमे ही कुस्ती स्वारी सोडायला चांगला अशी कुस्तीला इथे आपल्याला पंचाचं पंचाने सोड म्हणलं की डोकं लावायचं नाही कोणी. सोड म्हणलं की सोडायचं, धर म्हणलं की धरायचं. हा पंचाचा निर्णय अंतिम असतो इथं. पंचाचा निर्णय अंतिम आहे. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी गटात अनेक वर्ष प्रतिनिधित्व चप्पल घालून आत जाऊ नका मामा. चप्पल नाही चालत होती तर चला या या. माजी सरपंच सोपान बापू पुढे गेले. या मातीचं पावित्र्य राखायचंय. माती आणि माता एका विधानसभेचा फरक आहे. नवनाथ नवसुपे पैलवान यांच्याकडून पुन्हा एकदा ओंकार नवसुपेचे
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ नवशेटे यांच्याकडे पुन्हा एकदा माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस. जमीर भाई हा पाय बाहेर आहे. महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ धदा सेना दल आणि महाराष्ट्र चॅम्पियन जमीर पठाण सेना दलाचे 2 या भारत मातेची सेवा करणारे, भारत मातेसाठी छातीचा खोट करून लढणारे देशभक्त, खरे देशभक्त इथे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. अनामयीला जिथे राहिला तुझा प्राणांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली नावाचा. या भारताच्या सीमेवरती स्वतःच्या रक्ताची रांगोळी घालण्यास तयार असणारे हे जवान, सवारी भरो फौजी उसको सवारी सवारी भरो उसको अंदर खींचो खींचो अंदर खींचो उसको खींचो अंदर उसको एक साथ दोड़ा दोड़ ये माटी तक खा अरे पकड़ आष्टी पोलीस स्टेशनचे PI विक्रांत हिंगे साहेब आणि PI सूर्यवंशी साहेब आष्टी पोलीस स्टेशन आष्टी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले. दोघांचाही सन्मान फेटेबाबू होईल. हे पहा तुमच्या कुस्तीला आम्हाला दादा ह्या कुस्तीला पंच कोण होता, कुणी केली आहे पुढच्या संपलं. बाजीगर बाजीगर आष्टी पोलीस स्टेशनचे वाणी साहेब उपस्थित त्यांचं स्वागत आहे. वो पंच बता रहे हाँ